बीडमधून आता एक धक्कादायक बातमी आहे। बीडच्या स्वराज नगर भागामध्ये एका शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र फेसबुक पोस्टवर केलेल्या सुसाईड नोटवरून अधिक तपास सुरू करण्यात येतोय। 3 वर्षांच्या मुलीला भावनिक पोस्ट लिहित या शिक्षकानं आत्महत्या केली। धनंजय नागरगोजे असं या शिक्षकाचं नाव असून ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून होते। त्यांनी आश्रमशाळेशी संबंधित 6 जणांच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद केलंय। त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय आहे आपण सविस्तर पाहूयात। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर। मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली, पण त्या स्वप्नांचा स्वप्नातच ग्रहण लागलंय। बाळा, बापूंनी कधीच कोणाचं नुकसान केलेलं नाही। सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावलाय। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सगळ्यांनी माझा खूप छळ लावलाय। मला हे हालहाल करून मारणार आहेत। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो। काय करू, माझ्यापाशी कोणताही पर्याय या लोकांनी ठेवलेला नाही। बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्याग केल्याशिवाय आता पर्याय नाही। दरम्यान यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा ट्विट केलंय, आपण पाहूयात। आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झालंय। धनंजय नागरगोजे काहीच विचार न करता गेले। 3 वर्षांच्या त्यांच्या चिमुकलीला सोडून धनंजय नागरगोजे यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार नाही का? सामान्य माणसानं कसं लढायचं? तर या घटनेच्या संदर्भात बीडच्या विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष आत्माराम भाव्वळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात। 2019ला टप्पा 20% अनुदान आलं, त्यानंतर टप्पावाढ झालेली नाही आणि दरम्यानच्या काळात त्याला काही त्यांच्या संस्थेमधून काही त्रास झाला, तो त्रास त्याने सहन केलेला आहे आणि त्या बंधूने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। सरकारने जर अशा प्रकारचं टप्पावाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं। अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे। यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा। चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीव अशी तरतूद करावी। किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत। ज्या प्रकारे त्यांनी नोटमध्ये लिहिलेलं आहे की माझा छळ होतोय, अशा छळ करणाऱ्या ज्या काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कोणी छळ केला असेल त्या छळ करणाऱ्याच्या विरोधात कारवाई व्हावी अशी आमची रास्त मागणी आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। त्या शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याचं मी पूर्ण बघत होते की 18 वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत, ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण? 6 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत आझाद मैदानला त्यांनी आंदोलन केलं। काय साध्य झालं? तो आझाद मैदान म्हणजे सगळ्यात मोठा डिप्रेसिंग पॉइंट आहे मुंबईचा। कुठून कुठून महाराष्ट्रभरातनं लोक येतात, तिथे आंदोलनं करतात। एक अपेक्षा असते की सरकारने त्या आंदोलनाची नोंद घ्यावी, दखल घ्यावी, काहीतरी कारवाई करावी, पण कुठे कधी काही कारवाई होत नाही। सगळे येतात, त्याच पावलांनी परत जातात।
कुठल्याच गोष्टीत कधीच काही कारवाई होत नाही. आणि तसंच याच्या बाबतीत झालं. 2023 मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि 2 वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले.